नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत। हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, भास्कर, आदित्य, अर्क, प्रभाकर हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सूर्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, तिलांजली देणे आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे। तिलांजली देणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 त्याग करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, अलंकारिक शब्दाचा आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा। अलंकारिक शब्द आहे आज्ञा वेताळ आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अत्यंत रागीट मनुष्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, अक्का, अण्णा, ताई, भाकरी हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? अक्का, अण्णा, ताई, भाकरी हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कानडी भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 स्वर संधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1972 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 झाकले माणिक आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे। झाकले माणिक वाक्यप्रचार आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 साधा पण सद्गुणी मनुष्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 मी निबंध लिहिला आहे हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? मी निबंध लिहिला आहे हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भद्रावती कारखाना या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10 मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 एकूण 46 गुणसूत्रे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11 संसदेच्या 2 अधिवेशनामधला जास्तीत जास्त कालावधी खालीलपैकी किती असावा लागतो? संसदेच्या 2 अधिवेशनामधला कालावधी जास्तीत जास्त खालीलपैकी किती असावा लागतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 6 महिने या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 सलवा-जुडूम ही चळवळ खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? सलवा-जुडूम ही चळवळ खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 राष्ट्रीय विज्ञान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? राष्ट्रीय विज्ञान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 28 फेब्रुवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 श्रवण या शब्दापासून खालीलपैकी कोणते विशेषण तयार होते? श्रवण या शब्दापासून खालीलपैकी कोणते विशेषण तयार होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 श्रवणीय या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी कोणते समाहार द्वंद्व यांचे उदाहरण आहे? खालीलपैकी कोणता शब्द हा समाहार द्वंद्व समास यांचं उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मीठ भाकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16 जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 8 सप्टेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSCची तयारी करत असाल तर अन अकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झाल्या आहेत। सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे। अन अकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झाल्या आहेत। सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे। तर आपल्याकडे कोणकोणत्या बॅच अवेलेबल असतील?
गरुड झेप कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर STI मेन्स एक्झाम बॅच क्रमांक 4 10 डिसेंबरपासून अतिशय महत्त्वपूर्ण बॅच असेल. STI मेन्ससाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच सर्वांनी जॉईन करायचे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी बॅचमध्ये जॉईन करायचे. अतिशय महत्त्वपूर्ण बॅच असेल. तर या ठिकाणी कोणती बॅच आहे? निश्चय कंबाईनसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच. कंबाईनसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच या ठिकाणी अवेलेबल असेल. निश्चय बॅच सर्वांनी यामध्ये जॉईन करायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही राज्यसेवा परीक्षा असेल, PSI असेल, STI असेल, ASO असेल, डिपार्टमेंट PSI असेल, सर्वांसाठी आपल्याकडे एकच सबस्क्रिप्शन. कोणतीही परीक्षा असो सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे. प्रश्न क्रमांक 17 पंडित नेहरू यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी कोणतं आहे? पंडित नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी 2 शांतिवन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मलाला युसुफजई खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंध आहे? मलाला युसुफजई खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पाकिस्तान देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 PV सिंधू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? PV सिंधू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बॅडमिंटन खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 लघु या शब्दाचा आपल्या ठिकाणी विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा आहे. लघु या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दीर्घ या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 21 तुणतुणे वाजवणे आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. तुणतुणे वाजवणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तेच तेच पुन्हा सांगणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 थोर समाजसेवक बाबा आमटे यांचं पूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे? थोर समाजसेवक बाबा आमटे यांचं पूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुरलीधर देवीदास आमटे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 पचन कार्यामध्ये मदत होण्यासाठी जठरामध्ये खालीलपैकी कोणत्या अम्लाचा स्त्राव होतो? पचन कार्यामध्ये मदत होण्यासाठी जठरामध्ये खालीलपैकी कोणत्या अम्लाचा स्त्राव होतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हायड्रोक्लोरिक ॲसिड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सितार वाद्य प्रकार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 राष्ट्रपती राजवट खालीलपैकी कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते? राष्ट्रपती राजवट खालीलपैकी कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कलम 356 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार हा प्राप्त झालेला नाही? खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार हा प्राप्त झालेला नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक पु ल देशपांडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कृष्णा काठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यशवंतराव चव्हाण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 श्री नारायण मूर्ती हे खालीलपैकी कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत? श्री नारायण मूर्ती हे खालीलपैकी कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 इन्फोसिस कंपनी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीमधील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बराकपूर छावणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 14 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 नागझिरा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नागझिरा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोंदिया जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे प्रमोद तोष हर्ष हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समान अर्थी शब्द आहेत? प्रमोद तोष हर्ष हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समान अर्थी शब्द आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आनंद शब्द या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 अक्का अण्णा ताई भाकरी हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कानडी भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मी भोजन केले होते. आपल्या ठिकाणी वाक्याचा काळ ओळखायचा आहे. मी भोजन केले होते वाक्याचा काळ ओळखायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 ऊनहून हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऊनहून हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पंचमी विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 केशव कुमार हे खालीलपैकी कोणत्या टोपण नाव आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रल्हाद केशव आत्रे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 कोहिमा खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे. कोहिमा खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नागालँड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 हजारीबाग हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. हजारीबाग हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 झारखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 गुवाहाटी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे. गुवाहाटी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ब्रह्मपुत्रा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 नेवेली हा भारतामधला औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. नेवेली हा भारतामधला औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 रेल्वेचे इंजिन बनवण्याचा कारखाना चित्तरंजन हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. रेल्वेचं इंजिन बनवण्याचा कारखाना चित्तरंजन हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 भारतामधला प्रसिद्ध हवामहल खालीलपैकी कोणत्या भारतामधला प्रसिद्ध हवामहल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जयपूर राजस्थान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 हॉलेचा धूमकेतू दर 76 वर्षांनी दिसतो. यापूर्वी तो खालीलपैकी कधी दिसला होता. हॉलेचा धूमकेतू यापूर्वी तो खालीलपैकी कोणत्या वर्षी दिसला होता. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1986 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भारतामधला पहिला लोहमार्ग सन 1853 मुंबई ते ठाणे हा भारतामधला पहिला लोहमार्ग खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीमध्ये उभारण्यात आला होता. भारतामधला पहिला लोहमार्ग मुंबई ते ठाणे खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीमध्ये उभारण्यात आला होता. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 अल हिलाल हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले. अल हिलाल या नावाचे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मौलाना आझाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 गदर हे वर्तमानपत्रक अमेरिकेमध्ये खालीलपैकी कोण गदर हे वर्तमानपत्र अमेरिकेमध्ये खालीलपैकी कोण चालवत होते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लाला हरदयाळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 12 डिसेंबर सन 1911 रोजी दिल्ली येथे दरबार भरून खालीलपैकी कोणी बंगालची फाळणी खालीलपैकी कोणी रद्द केली होती. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक जॉर्ज पंचम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 स्वराज्य हे साप्ताहिक गुरुदेव हे मासिक खालीलपैकी कोणाचे आहे. स्वराज्य हे साप्ताहिक गुरुदेव हे मासिक खालीलपैकी कोणाचे आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 संत तुकडोजी महाराज या ठिकाणी योग्य आन्सर होईल.